बापू काय झालं? हा पैसे द्यायचे काय झालं? हो बाळा, देतो देतो. बापू काय झालं तुम्हाला? काही नाही बाळा. अरे आपली राणी पण अशीच आहे ना. मी असंच आपल्या आप्याला राणीत बसवून आसगावातनं संध्याकाळची सैर करायचो. राणीत बसून अभ्यास करत करत तिनं तिचं कलेक्टर पदाचं स्वप्न पूर्ण केलं बाळा. बापू मग कुठे बसायची माझी माँ? अशी तर राणीत मागं बसायची आणि खिडकीतनं असा चेहरा बाहेर काढायची आणि संध्याकाळचं गारवार असं चेहऱ्यावर घ्यायची आणि चंद्राकडे बघायची. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधला रे माझ्या लेकीनं. कधीच मोठ्या गोष्टींचा हट्ट केला नाही, मागितल्या नाहीत. कारण तिला माहित होतं महागाईच्या जमान्यात आपल्या बापूला हे सगळं परवडणार नाही. असं काय नाही बापू, मला तर पैसे असून सुद्धा तिला खर्च करायला आवडत नाही. किती बारीक ओळखतोस रे माणसांना तू. चला बापू, तुम्ही पण मला माझ्यासारखं आजगाव फिरून आणा ना. पुन्हा आजगाव दाखवा मला. आत्ता? चला ना बापू. अरे पण आत्ता कसं? चला ना. बर बर बर, चला बसा, या. निघायचं का? हा? बापू अमोल, बघ कुठं आलो आपण. बघ आसगावची कमान. कमानीत नात आलो. ते बघ आपलं मंदिर गावचं दिसलं का? हो बापू. बापू पुढे खड्डा हळूहळू. अरे वा, मला इथले खड्डे सुद्धा पाठ आहेत. आणि बघ ही चावडी, आणि ही तालीम आहे बर का, तालीम. तिथं सकाळी मुलं व्यायाम करतात. चावडी म्हणजे काय हो? अरे चावडी म्हणजे गावातले गावकरी आहेत ना, सकाळी संध्याकाळी जमून ज्या कट्ट्यावर बसून चर्चा करतात का नाही, त्याला चावडी म्हणतात. बघ दोन्ही बाजूने कशी शेती फुललेली आहे, दिसते का नाही? हो बापू. छान वारा सुटलाय. तर बघ डोंगर बघितलास का? अमोल, झऱ्याचं पाणी, झुळझुळ वारा, गड्या आपला गावच न्यारा. एकच नंबर बापू, हे लय आवडले मला. हे बघा आलं आपलं घर. पण बापू, माँ म्हणायची तुम्ही तिला नेहमी मदत करता. पण मला आता भीती वाटायला लागली, ती माँ येणारच नाही. काय करू मी बापू? अमोल, बघ, अरे बाळा असं का म्हणतोस तू? माँ नाही आली तर बाबाचं आणि माझं कसं होणार? काय करणार आम्ही? अमोल, अरे बाळा असं नाही होणार. मा येणार. मी सांगतो ना तुला, माझ्यावर विश्वास ठेव. माझं का नाही आली बापू? अरे देवाचा निर्णय मान्य करावा लागतो बाळा. त्यानं काहीतरी ठरवून ठेवलेलं असतं ना आपल्यासाठी. माझी आप्या कधीच शब्द फिरवणार नाही. तिनं दिलेला शब्द नेहमी पाळलाय. ती कधीच आयुष्यात हारून गेली नाही बाळा. मग आपण हारून कसं चालेल सांग बरं? पण बापू, मला माझी आठवण येते. कळतंय मला बाळा, पण मला सांग, तू आणि तुझ्या बाबानं हारून न जाता या परिस्थितीतनं मार्ग काढला पाहिजे का नाही? तुझी मा परत आली आणि तुम्हाला दोघांना असं बघितलं तर तिला आवडेल का बाळा? ती नसताना तिची शिकवण विसरून चालेल का आपल्याला? तिची शिकवण न विसरता आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. ओके बापू. लेकराला काय झालं ना तर सगळ्यात आधी आई बापाला कळतं. माझ्या आपल्याला काय बी झालेलं नाही. मी सांगतो ना तुला, ती परत येणार. फक्त तू नाराज होऊ नकोस. ठीक आहे बापू. चला आता आपण खत टाकूया. माली की तिला मी सगळं शेत दाखवीन. चला चला. घरात तर कोण दिसत नाही रे. नाही,
आधी आसपास बघूया. घरात कोण नसेल असं होणारच नाही. आज एक जरी बाईट मिळाली ना आपल्याला तर बॉस खुश होईल बघ आपला. नाही नाही, आज इथून काहीतरी घेऊनच जाऊया. हे इथे बघतो कलेक्टर मॅडमचा मुलगा चालत. चल पटकन त्याला कवर करूया. चल चल. बाळा इकडे 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 इकडे. हा इथे थांबा. घाबरू नको, आम्ही काय नाही करणार. अरे आम्ही पत्रकार आहोत. हे बघ, हे आमचं आयडी कार्ड. हा 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 असं सरळ उभं राहा. मला सांग, तुझी आई म्हणजे कलेक्टर मॅडम गेल्या 4-5 दिवसापासून बेपत्ता आहे. तुला काय वाटतं त्या सापडतील? बोल ना. आणि एवढा मोठा अपघात झाला, तुला वाटतं तुझी आई वाचली असेल? तुला वाटतंय त्या वाचले असतील? अरे अपर्णा मॅडम त्या अपघातात गेल्याचे जास्त पुरावे आहेत. त्या खरंच माघारी तिला असं वाटतंय का तुला? तो अपघात भीषण होता आणि तरी म्हणतो तुझी आई जिवंत आहे. बाळा पूर्ण शहर म्हणतंय तुझी आई गेली. पोलिसांचा तपास पण हेच सांगतंय. मग त्या वाचले तू असं का म्हणतोय? अमोल, ए काय चाललंय? काय चाललंय इथं? ते घाबरू नका, आम्ही पत्रकार आहोत. हो दादा, मग तुम्ही कॅमेरा बंद करा. बंद करा कॅमेरा. अहो काय जबरदस्ती चालली ह्या लोकांची. अहो आम्ही पत्रकार आहे आणि न्यूज कव्हर करायला इथे आलेलो. हो रुपाली ताई, छोटे सरकारांकडे बघा ना. अमोल इकडे बाळा, चल चला. हे बघा, आम्ही खरंच पत्रकार आहोत आणि इथे न्यूज कव्हर करायला आलोय. अहो आल्या असाल, पण इथं आमची परिस्थिती समजून घ्या आणि प्लीज जा इथून. हे बघा, तुम्ही आम्हाला असं हाकलू शकत नाही. हा पत्रकार असलात ना तरी प्रायव्हेट जागेत शिरण्याचा तुम्हाला पण अधिकार नाहीये. निघा इथून प्लीज. आणि लहान मुलाला असा त्रास देताना काहीच वाटत नाही का तुम्हाला? नाहीतर काय. अहो त्याच्याकडे बघायचं तरी एकदा. घाबरलाय तो. तुम्ही जावा इथून प्लीज. पत्रकारांची अशी वागणूक योग्य नाही सर. पत्रकार असून पण परवानगी घ्यायची समज नसेल ना तर तुम्हाला परत शिकवावं लागेल पत्रकार म्हणजे काय ते. निघा इथून. अहो पण काय माणसं आहे हो तुम्ही. अहो लहान पोरगा आहे ते. त्याच्यावर काय परिणाम होईल एकदा तरी विचार करायचा. तुम्ही इथं थांबू नका. तुम्ही प्लीज जावा इथून. जावा. तुम्ही जावा इथनं. नाही काय आम्हाला काय जावा तुम्ही. तुम्ही आम्हाला असं हाकलू जावा नका. अजिबात नाही थांबायचं अहो, आमचं इथं. ऐकू. जावा. आम्ही काय अमोल अमोल बाबर काय रे काय? साहेब त्या बाजूला पण काहीच सापडलं नाही. सोनमुलांना बोलू, निघू आपण. ठीक आहे साहेब. तुझी आई म्हणजे कलेक्टर मॅडम गेल्या 4-5 दिवसापासून बेपत्ता आहे. तुला काय वाटतं त्या सापडतील? तो अपघात भीषण होता आणि तरी म्हणतो तुझी आई जिवंत आहे. बाबा सोनमुळे चला. अमोल शांत हो बाळा, घाबरू नको, आम्ही आहे ना. बघ पाणी पी थोडस, म्हणजे बरं वाटेल. घे सावकाश. छोटे सरकार, हे बघा काहीच नाही झालेलं आहे. तुम्ही शांत व्हा प्लीज. मोना, एकतर या सगळ्यामध्ये अमोलची मनस्थिती कशी शांत राहील हे बघतोय आपण. आणि हे लोक अशी कशी वागले असतील ग? दुसरं कोण सापडलं नाही वाटतं यांना असले प्रश्न विचारायला. मला तर आश्चर्याचा धक्काच होता हो. असं सरळ येऊन कोणी लहान मुलाला प्रश्न विचारतं का? अमोल मोठे बाबा, ते लोक जे बोलत होते ते खरं आहे का? अमोल बाळा, अरे ते बातमी काढायला आले होते म्हणून तुला काहीतरी प्रश्न विचारत होते ते. असं काही नाहीये. मोठे बाबा, माझी माई येईन ना नक्की? बाळा, तुझी माँ नक्की येणार आणि तुझे बाबाच तिला घेऊन येणार. तू विश्वास ठेव ना आमच्यावर. त्या लोकांवर नको विश्वास ठेव अजिबात. रुपाली ताई, आपण छोटे सरकारांना त्यांच्या गोळ्या द्यायच्यात का? म्हणजे मला असं वाटतं की त्यांना थोडं बरं वाटेल. हा, डॉक्टरांनी दिल्या होत्या त्याला पॅनिक अटॅकवरच्या गोळ्या. रुपाली, मोनिका, असं करा, तुम्ही अमोलला घेऊन जा, गोळी द्या आणि थोडं खायला देऊन झोपवा. चल मॅडम. अशी माणसं आहे ती सर. गळ्यात आयडी कार्ड पडलं ना पत्रकाराचं, कोणाच्या पण घरात विना परवानगी घुसायला मोकळे. मग घुसखोरांनी यांच्यात फरक काय? अरे दीपक, स्वतःचं पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या जीवाची पण पर्वा करत नाही. सर, मला वाटतं आपण बापूंना आणि विनोबाबांना बोलवलं पाहिजे. मी बोलवून आणतो त्यांना. हा, आण.
अर्जुनला फोन करून सांगाव का? नाही, नकोच. अशा गोष्टी त्याच्या कानावर न गेलेल्याच बऱ्या. दिप्या मी काय म्हणतो, कोण होती ती लोक आणि त्यांनी असं का केलं कळायला नको का आपल्याला? त्यानं काय होणार आहे विनू बाबा? अहो बापू पत्रकार आहेत ते, त्यांच्या पुढे आपलं काय चालणार आहे का? त्यांना अजून काय करायला गेलो असतो ना तर त्यांनी आपलीच बदनामी केली असती. दिप्या दादा अमोल कुठे? कदम आहे तो वरती आहे, झोपवलं त्याला आत्ताच गोळी देऊन. त्यांनी काय खाल्लंय का? हो, म्हणजे नाहीच म्हणत होता खायला, पण थोडं खायला घातलं आणि गोळी घेऊन झोपला. आता मोना थांबली त्याच्यापाशी. अर्जुन, अरे पण ही लोक अशी कशी काय घरात शिरली? कशी घुसली, का घुसली ते आता तेच सांगतील. पण नायकिकाच्या नोकऱ्या घालवल्या ना तर नावाचा इन्स्पेक्टर अर्जुन नाही. थांब अर्जुन, नाही म्हणजे त्यांनी चुकी केली आहे मान्य, पण अमोलच्या प्रश्नांना आपण किती दिवस टाळत राहणार आहे ना, याचा बी विचार करायला पाहिजे का नको? अर्जुन, बरोबर आहे विनायकरावांचं. अरे ते लोकांनी अमोलला नाही ते सांगितलं. ते पोरग बिथरलं, कावरं बावरं झालं, त्याला काय सुचना, काय करायचं कळना. शेवटी दिप्यानं सांगितलं, कसं बस त्याला खायला घालून झोपवलंय म्हणलं. अमोलला खूप प्रश्न पडायला लागले तर यावर काहीतरी विचार करायला हवा आपल्याला. विचार काय करणार वहिनी? आप्पे अजून सापडले नाही, विचार काय करणार? मग तसं ठोस काहीतरी अमोलला सांगावं लागेल ना आपल्याला भाऊजी. बापू अर्जुन, वाईट वाटणं साहजिक आहे, पण अमोलला होणारा त्रास समजून घेऊन त्याला काहीतरी सांगायला हवं. त्याची मा जिवंत आहे की नाही आपल्यालाच माहीत. त्याला काय सांगावं हा मोठा पेच आहे, पण काहीतरी उपाय काढावा लागेल. हा अर्जाप, उद्याच्या उद्या काय ते नक्की ठरव बाबा. राजी, तुम्ही अमोलला भेटा, त्याला बरं वाटेल, शांत होईल ते. हा झोपलाय का? हो. अमोल बाळा, तुला ह्या वयात हे सगळं सहन करावं लागतंय. मला खरंच माफ कर. आज मी तुला सोडून गेलो आणि त्यामुळेच हे सगळं झालं. मा प्लीज ये ना तू. हा बोल चिंचुके. अहो साहेब, पोलीस स्टेशनला मोठे साहेब आले होते. त्यांनी उद्याच्या उद्या सगळे रिपोर्ट सबमिट करायचे आदेश दिलेत. काय? अहो साहेब, त्यांचे 3-4 दिवस झाले फोन येत होते, पण आपण टाळाटाळ केली. अचानक ते पोलीस स्टेशनला आले हो. साहेब, मी अपर्णा मॅडमचा रिपोर्ट बनवायला घेतलाय, त्यात काय लिहायचं म्हणून फोन केला होता. साहेब. हा 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 मी सांगतो तुला काय लिहायचं ते, कळवतो. हा. काय करू मी? काय सांगून काय नको काय कळाना. आप्पी नाही हे मन मानायलाच तयार नाही. ना आप्पी आहे हे दाखवणार काहीच हाती लागलं नाही. काहीतरी मार्ग दाखव देवा, प्लीज काहीतरी मार्ग दाखव. दाजी, डॉक्टरांना बोलव. या. त्यांनी परत एकदा टेन्शन घेतलंय, जरा चेक करा ना.
गोळ्या दिल्या होत्या का त्याला वेळेवर? हा, औषध वेळेवर घेतोय. त्याला काहीही झालेलं नाहीये. त्याची आई आणि आईबद्दल पडलेले प्रश्न, त्यामुळे त्याला मानसिक ताण आलेला आहे. त्यामुळे तो स्टेबल दिसत नाहीये. हा डॉक्टर, पण ह्यावर उपाय काय? हे बघा, अशा पेशंटला त्यांच्या प्रश्नाची जर उत्तर मिळाली तर त्यांचा मनाचा ताण हलका होऊ शकतो. मग आता करायचं काय डॉक्टर? हे बघा, त्याचा मूड आणि वेळ बघून तुम्हाला सांगावं लागेल. अर्जुन सर, तुम्ही ठाम राहा. जे काही कळेल ते तुमच्या पद्धतीने त्याला समजवा. काय असेल तर मला फोन करा, मी येते. अर्जुन, हा, मी बोलतो त्याच्याशी. जा. कदम माझी आप्पी जिवंत आहे. कुठं नाही गेली ती इथंच एक आहे कुठं तरी. कदम, हे बघा, मला पुरावा नाही सापडला काय, पण आप्पी आहे. कदम, माझं मन मला सांगतंय ना, माझं मन मला कुठं नाही सांगणार. कळतंय मला अर्जा, पण तू पहिला शांत हो. शांत हो. हे बघ, बस बस. अरे तू घरची जबाबदारी एक हाती सांभाळतोयस म्हणजे रडायचं नाही असं नाही र. पण मी काय म्हणतो, ऐक, हे बघ, तू 8 दिवस झाले ना आप्पीला शोधतोयस. मग आता पण काहीतरी हाती लागायला पाहिजे होतं का नाही? कदम, तिचा पत्ता लागला नाही हे खरे, पण ती गेली याचा पुरावा तरी कुठे मिळालाय काय? मान्य आहे मला, पण तू अमोलचा काय विचार केलाय? कदम, माझ्या हाती आता काहीच लागना. अमोलला जर सांगितलं की आप्पी आहे तर तिला आणून त्याच्या समोर उभी करावी लागेल. जर सांगितलं की ती गेली तर त्याला धक्का बसेल. काय करावं मलाच कळाना कदम. अर्जा, सगळ्यात जास्त गरजेचं काय आहे? म्हणजे आता इतर गोष्टी गरजेच्या आहेत का अमोल गरजेचं आहे? आता मला माझ्या अमोलला काय नाही होऊन द्यायचं. आता सगळ्यात जास्त महत्वाचा अमोल आहे मला. हा, मग तू त्याचा विचार कर. अरे आईच्या आठवणीत ती पोरग नीट जेवण झाले र. अमोलला आप्पीबद्दल काहीतरी सांगितलं आणि त्याला धक्का बसला तर? हे बघ अर्जा, अरे तुझी आई जेव्हा गेली ना तेव्हा सगळे मला म्हणायचे लग्न कर लग्न कर. पण मी काय विचार केला सांगू? अरे मी लग्न केलं, संसार मांडला, आणि तुला आईचं प्रेम न मिळता सावत्र पण आलं तर? अरे तू आयुष्यात त्याच्यातनं बाहेर आला नसता हे विचार करून मी आयुष्यभर लग्न नाही केलं अर्जा. कदम, हा अर्जा, अरे लग्न करून संसार थाटण्यापेक्षा तुझा मित्र बनून बापाचं कर्तव्य पार पाडणं मला गरजेचं वाटलं. अरे तू पण मला समजून घेतलंस. आयुष्याच्या टप्प्यावर जे जे काय मी तुला दिलं ना त्याच्यात तू समाधान मानलंस. अरे माझ्यावर विश्वास ठेव, अमोल पण तुला समजून घेईल. तुमच्या एवढा मोठा नाही, कधीच चांगला बाप नाही होऊ शकलो मी अमोलचा. हे तू का ठरवतोयस? तुझ्या हातात आता अमोलला नीट वाढवणं आहे. हे कर्तव्य तू नीट पार पाड. थँक्यू कदम.